की तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर आई अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय बालाजी भगवान आपल्याला पावत नाहीत। त्यामुळे जे लोक बालाजींकडे जाऊन त्या ठिकाणी वरदान मागतात आणि बालाजींचं वरदान मिळतं, त्या सगळ्यांना माहिती आहे की ते वरदान जर दुप्पट करायचं असेल तर या ठिकाणी करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीकडे यावं लागतं। आणि म्हणून इथलं जे काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे हे काम अत्यंत व्यापक, भविष्यातले 100 वर्ष या मंदिरात येणाऱ्या लोकांची सेवा करता यावी अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी हातात घेतलंय। आणि यासोबत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, पंढरपूर आमच्या पांडुरंगाचाही कॉरिडॉर आता याच वर्षी त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहोत। कोट्यावधी भाविक ज्यावेळेस आता पंढरपूरला जातील त्यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता त्यांना त्या ठिकाणी ज्या प्रकारचा कॉरिडॉर पाहायला मिळेल, ज्या प्रकारची व्यवस्था पाहायला मिळेल, निश्चितपणे मला विश्वास आहे की पांडुरंगाचा अधिक आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होईल। महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। या 5 ज्योतिर्लिंगांचा विकास आपण सुरू केलाय। त्र्यंबकेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, भीमाशंकर असेल, परई बैजनाथ असेल, औंढ्या नागनाथ असेल, या सगळ्या ठिकाणचं एक प्रकारे त्या ठिकाणी मोठं परिवर्तन हे आपण सुरू केलंय। आणि मला सांगताना आनंद वाटतो, भीमाशंकरला तर एक मोठं आश्चर्य घडतंय। मंदिराच्या आजूबाजूचं जे पूर्ण गाव आहे त्या संपूर्ण गावाने आपलं स्थलांतरण मान्य केलं आणि गावच्या गाव 1.5 किलोमीटर पलीकडे स्थलांतरित होत आहे। आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे भीमाशंकरची निर्मिती ही आपण करतो। आणि त्यासोबत आपलं दुसरं शक्तीपीठ म्हणजे आमच्या कोल्हापूरचे ज्योतिबा, त्यांच्याही परिसराचा विकास सावकार मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलेला आहे। आणि तेही अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही जे वन त्या ठिकाणी तयार करतायत, एक प्रकारे हिरवगार अशा प्रकारचं काम हे त्या ठिकाणी देखील होणार आहे।